तर जय शिवराय मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज होता रविवार, त्यामुळे आपण एकदम उशिरा उठलो. उठल्यानंतर सर्वात पहिले आपण नाश्ता केला. आपली रील मित्रांच्या सर्च बारमध्ये बघून भारी वाटलं. त्यानंतर आम्ही गाड्या वगैरे काढल्या आणि निघालो फिरण्यासाठी. जेवढ्या आपल्या जीवनामध्ये काम इम्पॉर्टंट आहे, त्याच प्रकारे फिरणं पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपल्या मित्रांसोबत नक्कीच फिरायला पाहिजे. आणि जर मित्र यायला तयार नसतील तर आपण एकट्यानं फिरलं पाहिजेत, पण फिरलंच पाहिजे. तर आपण चाललो होतो इंद्रायणी देवी टेम्पल भोसाला, जे की परभणीपासून 22 किलोमीटर आहे आणि एकदम टेकडीवरती आहे. इथे येऊन आसपासचा नजारा बघण्यासारखा राहतो, कारण की टेकडीवर असल्यामुळे सगळीकडे छान वातावरण दिसते. बघू शकता तुम्ही, मंदिरावर पण एकदम शांतता आहे. त्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घेतलं. तेवढ्यामध्येच आम्हाला एका गोट्यावर एक असे ठेवलेले गोट्याचे थर दिसले. म्हटलं बा हे काय नवीन. नंतर आपल्या एका मित्राने सांगितलं की आपण जेवढ्याच गोट्यांचा थर ठेवू आपलं घर तेवढंच मोठं होईल. तिथून आल्याच्यानंतर आम्ही निघालो दादादारी वॉटर पार्कच्या दिशेने, कारण की त्या वॉटर पार्कला बघण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत, आम्ही असं ऐकलं होतं. मग म्हटलं चला बघूनच येऊ की तिथे कोणते कोणते गेम्स होतात, कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज होतात. ते वॉटर पार्क इथून जवळच होतं. मग आम्ही आल्याच्यानंतर तिथल्या प्राईस वगैरे बघितल्या. वॉटर पार्कचे एवढं जास्त चार्जेस बघितल्यानंतर मित्राला म्हटलं भाऊ चल, कारण की आपल्याकडे एवढा पैसा नाही आहे की आपण हे वॉटर पार्क अफोर्ड करू शकतो. मग काय तिथून लगेच माघारी निघलो. रस्त्याने वापस येत असताना आम्हाला एक मंदिर दिसलं. म्हटलं चल भाऊ बघून येऊ. आल्याच्यानंतर थोडंसं दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. भेटूया पुढच्या व्हिडिओत.